तर चला नमस्कार मित्रांनो, आज आपण यूट्यूबचा पहिला ब्लॉग बनवत आहोत। यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून आपला हा पहिलाच ब्लॉग आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। तर आज पहिला ब्लॉग आपण 11 महिन्यानंतर, तब्बल 11 महिन्यानंतर पहिल्यांदाच हा आपण ब्लॉग बनवत आहोत। मग ठरवलं की ब्लॉग बनवावा तर कोणत्या संदर्भात बनवावा, कारण तो लोकांना पाहावासा वाटला तरी पाहिजे। मग ठरवलं की ब्लॉग बनवताना आपण यूट्यूबमधली आपल्या प्रवासाची माहिती सांगावी। तर आपलं चॅनल मी तब्बल 11 महिने यूट्यूबमध्ये काम केलं। 11 महिन्यानंतर यूट्यूबने आपल्याला चॅनल मॉनिटाईज केलं। तर ह्या 11 महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या, यूट्यूबमध्ये काम करताना सुरुवातीला काय समस्या येतात, काय अडचणी असतात, त्या मी तुम्हाला सांगतो। जे बी कोणी यूट्यूबमध्ये काम करणार आहे त्यांना ऐकण्यासाठी हा आपला 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तसं आपण खेडेगावातून आपल्या यूट्यूबच्या करिअरची सुरुवातच याच ठिकाणाहून झाली। हे पहा, मी इथं येऊन व्हिडिओ शूट करायचे, एक साधा मोबाईल, आता एक कोणता भारी मोबाईल नाही पण साधा मोबाईल, याच मोबाईलनं इथं व्हिडिओ बनवायचे, यूट्यूबवर अपलोड करायचे। सुरुवातीला अपलोड केल्यानंतर व्ह्यूज फार कमी यायला लागले, कारण की नवीन यूट्यूबरला इतकं यूट्यूबमध्ये व्हिडिओ व्हायरल लगेच होईल असं नाही। तुम्हाला 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 10 महिने, किमान 1 वर्ष सातत्यानं प्रयत्न करावे लागतात। आणि प्रयत्न केल्यानंतर पण निरंतर सातत्य यामध्ये असायला पाहिजे। तुम्ही आज व्हिडिओ टाकला, उद्याचा दिवस गॅप टाकला, नंतर परवा टाकला, असं केलं तर तुमच्या चॅनलचा काहीच फायदा होणार नाही। तर तुम्ही यूट्यूबमध्ये काम चालू केलं तर सकाळी एक व्हिडिओ टाका, दुपारी एक टाका आणि संध्याकाळी 8-9च्या दरम्यान एक टाका। कारण मी तसंच करत होतो। तब्बल 11 महिने मी सकाळी 6 वाजता मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो, कारण मला अशी कुठली कला जमत नव्हती। डान्स नाही, कॉमेडी नाही, काहीच नाही। मी सुरुवातीला लिपसिंग वर व्हिडिओ बनवत गेलो। आता लिपसिंग म्हणजे काय, तर लिपसिंग म्हणजे की दुसऱ्याच्या आवाजावर फक्त आपण आपलं तोंड चालू ठेवायचं। मग मी यूट्यूबमध्ये ज्याचे जास्त मिलियनवर फॉलोअर्स आहेत त्यांचे मिलियनवर गेले फॉलोअर्सचे व्हिडिओ कधी ग्रीन स्क्रीन करायचे, कधी लिपसिंग करायचे, आणि नंतर त्यातून मला सबस्क्रायबर मिळायला लागले। मग सबस्क्रायबर मिळाले, जसे सबस्क्रायबर मिळतील तसा व्हिडिओ पुढं जातो, जास्त लोकांपर्यंत पोहोचतो। मग माझे लिपसिंगचे व्हिडिओ 8-9 महिन्यानंतर मिलियनवर जायला लागले, आणि 9व्या महिन्यामध्ये मला
शॉर्ट व्हिडिओ आपलं शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून हाफ चॅनल मोनो झालं. हाफ मोनो झालं माझं चॅनल. नंतर 11व्या महिन्यात फुल मोनो झालं. फुल मोनो आणि हाफ मोनो म्हणजे काय आता तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. तर एक आता यूट्यूबचा एक जो क्रायटेरिया असतो किंवा जी पात्रता आपल्या गावरान भाषेमध्ये की त्याची एक अट, पात्रता किंवा निकष जी ज्यांना जे समजते त्या पद्धतीनं, तर त्याची यूट्यूबची एक पात्रता असते की जी सध्या आहे 90 दिवसामध्ये 1 कोटी एंगेज व्ह्यू. तर आता तुम्ही म्हणसाल एंगेज व्ह्यू काय असते. तर एंगेज व्ह्यू म्हणजे तुमचा व्हिडिओ जर 10,000 लोकांनी पाहिला तर तुम्हाला 4,000 एंगेज व्ह्यू मिळतात. किती? 4,000. तसे 1 कोटी व्ह्यूज 90 दिवसामध्ये तुमच्या चॅनलला आले पाहिजेत. 90 दिवस म्हणजे किती? 3 महिने. तर 90 दिवसामध्ये तुमच्या चॅनलवर 1 कोटी एंगेज व्ह्यू म्हणजे जवळपास पूर्ण व्ह्यू तुम्हाला 2.5 कोटी पूर्ण व्ह्यू लागतील 90 दिवसात. आणि लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर त्यासाठी 4,000 घंटे. आता हे 2027 पासून हे डबल होणार आहे सर्व, पण सध्याचं सांगतो 4,000 तास, 4,000 घंटे तुम्हाला तुमचा वॉच टाईम पूर्ण करावा लागेल. 3,000 तास पूर्ण झाल्यानंतर हाफ मोनो होते आणि 4,000 घंटे झाल्यानंतर फुल मोनो होते. म्हणजे फुल मोनो आणि हाफ मोनो. फुल मोनोमध्ये तुम्हाला ॲडचे पैसे यायला चालू होतात आणि हाफ मोनोमध्ये तुम्हाला कोणी सुपर चॅट पाठवलं किंवा तुमच्या चॅनलची कोणी मेंबरशिप घेतली तर ते जेवढे देतील तेवढेच तुम्हाला मिळतील. बाकी यूट्यूब तुम्हाला काही देणार नाही. तर ज्यांना यूट्यूबमध्ये काम करायचं आहे त्यांनी 2 वर्ष सातत्याने यामध्ये काम करायचं असेल तर 2 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या कलेनुसार, प्रत्येकाला सारखी कला येते असंच नाही. मला काही कुठली कला येत नाही, काही नाही. मित्रानं एक चॅनल काढून दिलं, त्याच्यावर आपण याच ठिकाणी बघा, हे जे ठिकाण आहे या ठिकाणी मी सकाळी सकाळी येऊन व्हिडिओ बनवायचा, दुपारी एकांतात येऊन व्हिडिओ बनवायचा आणि दिवस मावळता बनवलेला व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करायचा. हा असा होता माझा प्रवास. माझ्यापेक्षा तुम्हाला नक्कीच काहीतरी कला येणार, तर तुम्ही ह्याच्यामध्ये काम करा. चला, आपला व्हिडिओ हा जवळपास बराच मोठा झाला आहे, कारण आपला पहिला व्हिडिओ आहे. जर याला चांगला प्रतिसाद आला तर आपण दुसरा व्हिडिओ नक्की बनवू. तरी आशा करतो सर्वांनी आपल्या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या भावाला, मित्राला सपोर्ट करा. तुमचे असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या. चला, बाय.